शेतकरी दररोज झाडावरून सफरचंद तोडत असे. पण एके दिवशी त्याला वाटलं की सफरचंद झाडात काहीतरी वेगळंय. जणू कोणीतरी त्याची सफरचंद चोरत होतं. मग शेतकरी चोर पकडण्यासाठी कोंबडी दरबारमध्ये लपून बसतो. तेवढ्यात कोंबडा रोजच्यासारखं आजही सफरचंद चोरून घेऊन जातो. शेतकरी कोंबड्याचा पाठलाग करतो आणि कोंबडा आपल्या घरी पोहोचतो आणि सफरचंद कोंबडी दरबारमध्ये ठेवतो. शेतकऱ्याला समजतं की कोंबडा बाप होणार आहे, म्हणून तो आपल्या पिलांसाठी खाऊ गोळा करत आहे. काही दिवसांनी जोरदार पाऊस सुरू होतो. शेतकरी धावत येतो आणि कोंबड्याला आपल्याबरोबर घेऊन जातो. कोंबड्याचं घर पाण्यात वाहून जातं. काही दिवसांनी कोंबडी अंडी घालते आणि त्यातून पिलं बाहेर येतात. हे पाहून शेतकरी रडू लागतो. मग लाईक आणि सबस्क्राईब नाही करत.